नमस्कार. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका महत्त्वाच्या अभंगावर बोलणार आहोत. अभंग क्रमांक 125. हा अभंग आपल्याला सद्गुणी कसं जगावं, आध्यात्मिक शिस्त कशी पाळावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनम्र कसं राहावं याबद्दल सांगतो. आपण यासाठी विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं विश्लेषण वापरतोय. आपला उद्देश आहे की तुकारामांच्या शिकवणुकीतला गाभा समजून घेणं, म्हणजे अहंकार कसा टाळायचा, आचरणाचं महत्त्व काय, कर्तव्य आणि मर्यादा कशा महत्त्वाच्या आहेत आणि खरी भक्ती म्हणजे नेमकं काय. चला सुरू करूया. हो, आणि सुरुवातच किती महत्वाची आहे पहा. तुकाराम महाराज म्हणतात, वक्त्याआधी मान गंध अक्षता पूजन. म्हणजे काय तर जो बोलायला आलाय, जो उपदेश करतोय, त्याला सुरुवातीलाच मान देऊ नका, गंध अक्षता लावून पूजा करू नका लगेच. हे तर नेहमीच्या आपल्या पद्धतीपेक्षा वेगळं वाटतं नाही का. आपण तर आधी सत्कार करतो, पण महाराज म्हणतात तसं केलं तर अहंकार वाढू शकतो, तो मीपणा येतो आणि हा मीपणा अध्यात्मात मोठा अडथळा ठरतो. अगदी. त्यांनी यती म्हणजे जो संयमी साधक आहे त्यानंही मान स्वीकारू नये असं म्हटलंय. अगदी बरोबर. म्हणजे आधी कृतीतून सिद्ध करा, मग सन्मान घ्या, असं काहीचा. नेमका हाच मुद्दा आहे. आधी तुमची सेवा, तुमचा त्याग, तुमचं आचरण महत्वाचं आहे. आणि याच विचाराला पुढे नेऊन ते म्हणतात, शीर सर्वांगाप्रमाण. म्हणजे जसं आपलं डोकं, आपलं मस्तक हे संपूर्ण शरीराचं प्रतीक आहे, तसंच माणसाचं वागणं, त्याचं आचरण हे त्याच्या आतल्या विचारांचं, त्याच्या एकूण व्यक्तिमत्वाचं प्रतीक असतं. अच्छा, म्हणजे फक्त बाहेरून पूजा करणं किंवा दिखावा करणं महत्वाचं नाही. अजिबात नाही. आतून शुद्ध चारित्र्य हवं, धर्माचं पालन हवं आणि सत्य वागणूक हे महत्वाचं. हो, आणि हा मुद्दा फक्त स्वतःपुरता नाहीये. बरोबर. पुढच्या ओळीत ते नात्यांबद्दल बोलतात. पट्टपुत्र सांभाळी, पिता त्याची आज्ञा पाळी. हो, आता हे फक्त वडील मुलाचं नातं नाहीये, गुरु शिष्य संबंधात पण हे लागू होतं, किंवा भक्त आणि देव यांच्या नात्यातही. आज्ञा पाळणं आणि मर्यादा ठेवणं, म्हणजे काय योग्य काय अयोग्य याची जाणीव असणं हे खूप महत्वाचं आहे. ही मर्यादा म्हणजे एक प्रकारची शिस्त म्हणायची का? आध्यात्मिक शिस्त? हो, शिस्त तर आहेच, पण फक्त शिस्त नाही, एक सीमेची जाणीव. ही जाणीव नसेल तर मग साधना भरकटू शकते, दिशाहीन होते. एकीकडे हे आचरण मर्यादा यावर जोर आहे, पण पुढचा विचार थोडा वेगळा वाटतो. वरासनी पाषाण तो न मानावा सामान्य. म्हणजे सिंहासनावरचा दगड तो सामान्य नाही मानायचा, जरी तो दगडच असला तरी तो पूजनीय आहे. हे कसं घ्यायचं? म्हणजे इथे स्थानाला महत्त्व दिले कृतीपेक्षा. इथे एक छान मुद्दा आहे. तुकाराम महाराज सांगतात की काही गोष्टींचं महत्त्व हे त्यांच्या आतल्या गुणांपेक्षा त्यांचं स्थान काय आहे, किंवा त्यांची भूमिका काय आहे, किंवा त्यांचा प्रतिकात्मक अर्थ काय आहे यामुळे ठरतं. अच्छा. सिंहासनावरचा दगड हा दगड असला तरी तो राजसत्तेचं, अधिकाराचं प्रतीक बनतो, म्हणून तो पूजनीय. यातून काय शिकायचं तर ज्या प्रस्थापित भूमिका आहेत, जी प्रतिका आहेत, त्यांच्याबद्दल आदर बाळगणं महत्वाचं आहे. समाजात सुव्यवस्था राहण्यासाठी गरजेचं आहे हे. हो, अगदी तसंच. जसं ते पुढे म्हणतात, सोन्याचं असलं तरी पैंजण पायातच चांगलं दिसतं, मुकुटाच्या जागी नाही शोभणार ते. बरोबर. प्रत्येक गोष्टीचं एक योग्य स्थान आहे आणि तिथं त्याचं महत्व आहे. आणि मग शेवटच्या टप्प्यात सेवकाचा आदर्श येतो. सेवका स्वामीसाठी मान, त्यांचे नाव त्यांचे धन. काय सुरेख होळ आहे. म्हणजे खरा सेवक स्वतःच्या माना अपमानाची चिंता करत नाही. त्याचा स्वामी, त्याचं स्वामीचं नाव, स्वामीचं कार्य हेच त्याचं खरं धन. त्याचा मान सुद्धा स्वामींसाठीच असतो. इथे अहंकार पूर्णपणे जातो. ही निस्वार्थ सेवा आहे, संपूर्ण समर्पण. मीपणा उरतच नाही. हो, हीच तर खरी भक्तीची एक बाजू आहे, स्वतःला विसरून जाणं. आणि मग अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज सगळं सार एकत्र आणतात. तुका म्हणे जाण तुम्ही संत यदार्थी. जणू ते आपल्यालाच विचारत आहेत. हो, की अरे संतांनो, किंवा जे संत होऊ इच्छितात त्यांनी हे जाणावं. जर खरं संत बनायचं असेल तर अहंकार टाळा, बाह्य देखावा टाळा आणि कृतीशिवाय, योग्यतेशिवाय मान मिळवण्याची अपेक्षा करू नका. अगदी. या पूर्ण अभंगातून हेच स्पष्ट होतं की तुकाराम महाराजांसाठी बाह्य गोष्टींपेक्षा, म्हणजे पूजा, मान सन्मान यापेक्षा अंतःकरणाची शुद्धता, खरी निष्ठा, विनय, चांगलं आचरण आणि गुरु किंवा स्वामी यांच्या प्रती असलेलं समर्पण कितीतरी जास्त महत्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात शिकवण काय? आधी आचरण मग पूजन. बरोबर. आधी सेवा मग मान. हो, आधी सत्य आणि धर्माचं पालन मग गौरव.
अगदी. म्हणूनच नामस्मरण, सेवा, नम्रता आणि सत्याचं आचरण हेच खऱ्या आध्यात्मिक आयुष्याचे आधारस्तंभ आहेत. आणि खरं तर फक्त आध्यात्मिकच नाही, तर एका चांगल्या नैतिक जीवनाचे सुद्धा हेच आधार आहेत. तर आज आपण संत तुकारामांच्या या अभंगातून विनम्रता, योग्य आचरण आणि खरी भक्ती याबद्दलचे त्यांचे सखोल विचार पाहिले. आणि जाता जाता एक विचार नक्कीच करायला हवा असं वाटतं, कोणता? की कृतीने मिळणारा मान आणि केवळ स्थानामुळे मिळणारा मान या दोन प्रकारच्या आदरांमध्ये जो फरक आहे तो आजच्या जगात कसा दिसतो, म्हणजे आपल्या नेतृत्वात, समाजात, अगदी आपल्या घरात सुद्धा. यावर विचार करायला खूप संधी आहे, नाही का? निश्चितच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.